आपण जे आज आपला जन्मदिन आहे आणि विविध क्षेत्रातून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा येतात, काय सांगणार? सर्वप्रथम ग्रामदैवत आदिमाया शक्तिमा रेणुकाच्या चरणी नतमस्तक हो. तसेच आमचे गुरुवर्य श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज यांना नमन करून आजची जी माझ्या जन्मदिवसाची सुरुवात झाली ती श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज यांच्या मंदिरात जाऊन श्रींचा अभिषेक आणि पूजा अर्चा करून बाबाची आरती वगैरे करून माझ्या जन्मदिनाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे. सकाळी 6 वाजेपासून आणि त्याआधी रात्री 12 वाजता लोकांचे फोन, सकाळी 6 पासून घरी जनतेचं आगमन आणि त्यांचा जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव हा सतत सकाळी 6 वाजेपासून सुरू आहे. परमेश्वरानं आतापर्यंत जे आयुष्य दिलं ते खरोखर निरोगी काया असं आयुष्य दिलेलं आहे. नेमकंच या वर्षी 75 वर्षात पदार्पण होत आहे. या ठिकाणी सर्व जनमानसाच्या आशीर्वादानं आतापर्यंत जी माझ्या जीवनाची वाटचाल इथपर्यंत आलेली आहे, याही पुढं समाजसेवा, धार्मिक काम ह्या गोष्टी आणि राजकीय वसा असल्यामुळं जनसामान्याचे काम करण्याची जी माझी पहिल्यापासून राहिलेली प्रवृत्ती आहे त्यानुसार आतापर्यंत जे जे माझ्याकडून शक्य होईल ते जनसामान्याचे, जनतेचे काम करण्याला मी सदैव तत्पर राहील आणि यापुढेही मी तत्पर राहणार आहे. बंधूंनो, साध्या दुधाच्या व्यवसायापासून तर आतापर्यंतची जी वाटचाल, या चिखली नगरीमध्ये 8व्या वर्गात आल्यानंतर आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि तिथंच माझं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ कॉमर्स मी तिथं झालो. NCC CSERT एक्झामिनेशन पास होऊन मला NCC कमांडर म्हणून सुद्धा काम करण्याची संधी कॉलेज पिरियडमध्ये मिळाली. CR सुद्धा झालो आणि CR झाल्यानंतर एक राजकीय वाटचाल, नंतर या चिखलीमध्ये बेस्ट कॅन्डिडेट NCCचं म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर माझे स्वप्न PSI व्हायचे होते. परंतु 1975 मध्ये आणीबाणी सुरू झाली आणि आमचे वडील हे मिसा कायद्याअंतर्गत बंदिस्त झाले आणि तब्बल 19 महिन्याचा कार्यकाल त्यांचा मिसामध्ये गेला आणि त्यामुळं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळं माझे हे सगळे स्वप्न जागच्या जागीच थांबले. आणि नंतर समाजसेवेची आवड असल्यामुळं मग राजकारण, त्याच्यानंतर आमदार रेखाताई खेडेकर भाजपच्या आमदार झाल्या. त्यावेळेस नगरसेवक मधून टावर परिसर या भागामध्ये नगरसेवक ची उमेदवारी मिळाली आणि तिथून मी निवडून आलो. तो प्रभाग म्हणजे अत्यंत राजकीय, जिथून राजकारण सुरू होतं अशा विषयात, म्हणजे जिथून राजकारणाची सुरू होतं, जे केंद्रबिंदू आहे राजकारणाचं, टावर परिसर, त्या प्रभागात मी निवडून आलो आणि
निवडून आल्यानंतर लगेच नगरसेवकांना जी माझी समाजसेवेची आवड, माझी वागण्याची पद्धत, त्याच्यामुळं सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, आमच्या भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक होते. 3 नगरसेवक होते, तरीही आप्पाजी नगराध्यक्ष होणार असा सूर नगरसेवकाचा निघाला आणि सगळ्यांनी, मुस्लिम बांधव असो, बौद्ध बांधव असो, त्याच्यानंतर सर्व पक्षाचे नगरसेवक असो, त्यांनी मला साथ देऊन या चिखलीचं नगराध्यक्षपद बहाल केलं, मला विजयी केलं. आणि त्यानंतर तेवढ्यावर मी थांबलो नाही. ते रोस्टर पद्धत होतं, 1 वर्षाचीच ती कारकीर्द होती. आणि या चिखलीचा भीषण त्यावेळेस पाणी प्रश्न, म्हणजे त्यावेळेस नगराध्यक्ष नगरसेवकाला त्या नगरपालिकेत बसणं हे फार कठीण होत होतं. कारण पाण्याचा अत्यंत बिकट प्रश्न या चिखली नगरासाठी होता. आणि म्हणून मी नगराध्यक्ष झाल्यावर आमदार रेखाताई खेडेकर यांना सांगितलं की मला जर तुम्हाला काही या पदावर बसल्यावर सहकार्य करायचं असेल आमदार म्हणून, तर या चिखली शहराचा जो ज्वलंत पाणी प्रश्न आहे, मैलाचा जो पाण्याचा प्रश्न आहे, तो आपण सोडवला पाहिजे. तरच मला यामध्ये समाधान वाटेल. आणि 1च वर्षाचा पिरियड नगराध्यक्षाचा आहे, रोस्टर पद्धत आहे, युद्ध पातळीवर आपल्याला हे काम करावं लागेल. रेखाताईनं सुद्धा त्यात लक्ष घालून, महिलाचा प्रश्न आहे, गावाचा बिकट प्रश्न आहे, अशा याच्यात लक्ष घालून युद्ध पातळीवर पेनटाकळी धरणाचं काम कसं होईल. आणि सत्ता आपली मनोहर पंत जोशीची होती, परंतु ज्यावेळेस प्रमोद महाजननी सांगितलं की फील गुड, आपल्या भाजपची पोझिशन चांगली आहे, म्हणून 7 महिन्याआधी नगरपालिका बरखास्त झाल्या होत्या, 7 महिन्याआधी सरकार बरखास्त झालं होतं. आणि त्यावेळेस सरकार बरखास्त झाल्यानंतर पुनश्च ज्यावेळेस निवडणुका झाल्या, त्यावेळेस विरोधी पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली. पण तरुण आम्ही थांबलो नाही. पाण्याचा प्रश्न हातात घेतलेला होता. पद्मसिंह पाटील त्या विभागाचे मंत्री होते, कॅबिनेट मंत्री. त्यावेळेस आम्ही रेखाताई बरोबर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन धरलं, उपोषण केलं. त्यावेळेस माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नगरसेवक, रेखाताई ह्या सुद्धा उपोषणाला तिथे बसल्या होत्या. ज्यावेळेस अधिवेशनातला भाग संपला, त्या दिवशीचं कामकाज संपल्यानंतर पद्मसिंह पाटील हे बाहेर आले आणि ज्यावेळेस उपोषणाला त्यांनी भेट दिली, त्यावेळेस आम्ही सगळे ताईंना सांगितलं की या चिखलीचा पाणी प्रश्न हा जो बिकट आहे, तो आम्हाला सोडवण्यासाठी पेनटाकळी धरण हे युद्ध पातळीवर बांधले गेलं पाहिजे. पद्मसिंह पाटलांनी त्यावेळेस शब्द दिला आणि पेनटाकळी धरण हे युद्ध पातळीवर बांधण्यास सुरुवात झाली. आणि आज तागायत आपल्या चिखलीला पाण्याची टंचाई नाही. एखाद्या वेळेस नियोजन चुकल, त्याच्यामुळं पाण्याचा त्रास होईल, पण आजही उन्हाळ्यामध्ये फिल्टरच्या पाण्यानं गाड्या लोक धुतात, लोक नाल्यामध्ये पाणी सोडतात. एवढं मुबलक पाणी या चिखली नगराला त्यावेळेस पासून मिळालेलं आहे. आणि त्यावर आता कळस म्हणून आपल्या आमदार श्वेताताई महाले यांनी 140 कोटीची नगरपालिकेला आता स्कीम आणलेली आहे. कारण त्यावेळेस 4 झोन होते आमच्या वेळेस नगराजवळ. 4 झोनच्या माध्यमातून हे चिखली नगराला पाणी आम्ही दिलं होतं. आता चिखली शहर हे एवढं मोठं झालं की 140 कोटीची योजना राबवल्यानंतर चिखलीला त्यांचा आमदार ताईंचा असा संकल्प आहे की आपल्याला रोज पाणी देता येईल. आणि म्हणून ते आता काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. काही ठिकाणी झालेलं आहे. पाईपलाईनची कामं हे वार्डात पाईप टाकणं सुरू झालेले आहेत. आणि 140 कोटीची योजना ही आमदार श्वेताताईनं सुद्धा आणलेली आहे. म्हणून हा गंभीर पाण्याचा प्रश्न रेखाताईपासून आतापर्यंत सक्षमपणे सोडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. अनेक कामं सांगता येतील. या गावाचे विकास कामामध्ये ज्या ज्या वेळेस इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेमध्ये आली, त्याच वेळेस या गावाचा विकास झालेला आहे. हे सत्य कोणीही टाळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झाले, त्यामध्ये
भाऊसाहेब लावटे असो, जयंतराव बाबा असो, त्याच्यानंतर डॉक्टर साहेब डागा असो, त्याच्यानंतर राजाभाऊ खरात, मी स्वतः, सुहास सेटे, कुणाल बोंद्रे, हे ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे कोणाचं नाव एखादं राहिलं असेल तर माफ करा, परंतु ज्या वेळेस नगराध्यक्ष पदावर ही मंडळी विराजमान झाली त्यावेळेसच या गावाच्या विकासाला मोठी साथ मिळालेली आहे आणि त्याच वेळेस या गावाचा विकास झालेला आहे. आणि आज काय भारतीय जनता पार्टीची सत्ता, मग ती नगरपालिका असो, महानगरपालिका असो, शहर असो, ग्राम खेड्या असो, या ठिकाणी विकासाची नांदी फक्त भारतीय जनता पार्टीनं दाखवलेली आहे. आणि त्याचं आपण पाहतो की आपले माननीय मंत्री नितीनजी गडकरी भारतभर जे रस्ते, उड्डाणपूल हे आधी कधीही याआधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये, मी कोणाला नाव ठेवत नाही, कोणत्या पक्षाला नाव ठेवत नाही, पण जो विकास दिसला तो नितीन गडकरीच्या माध्यमातून दिसला. नदी जोड प्रकल्प आज जो चालू आहे तो अटलजीची संकल्पना आहे. चतुर्भुज रोड जो योजना आहे ती अटलजीची संकल्पना आहे. या मंडळीनं चतुर्भुज योजना ही सतत नितीनजीच्या माध्यमातून, मोदीजीच्या माध्यमातून चालू आहे. नदी जोड प्रकल्पाचं आता बजेट झालेलं आहे, ती मंजूर झालेली आहे, त्याचं सुद्धा आता काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. झीगावासारखा प्रश्न जो होता फार मोठा झीगावचा, तो सुद्धा मार्गी लागलेला आहे. असे अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लागलेले आहेत. आणि शहराच्या विकासात तर आपण पाहतो, आमदार श्वेताताई महाले, त्यांचे पती विद्याधरजी महाले यांनी जो फंड या 7 वर्षात आणलेला आहे, हा जो 7 वर्षातला फंड, मग चिखली शहराचं एकही काम, गल्ली बोळाचं, कॉन्क्रिटीकरणाचं असो, कोणता असो, हे मला तरी वाटत बाकी राहिलेलं आहे. परंतु आता त्यांची संकल्पना आहे की ड्रेनेज पद्धत, ड्रेनेज लाईन ही शहरामध्ये टाकायची, म्हणजे कुठेही नाली उपसायचं काम पडणार नाही, डास मच्छर व्हायचं काम नाही. असं योजना हे ड्रेनेज पद्धतीच्या माध्यमातून त्याच्यासाठी ते फार मोठा निधी आणणार आहेत. कारण पैशाचा ओघ हा चिखली मतदारसंघामध्ये चांगला आहे. या ठिकाणी ज्या वेळेस, आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही अटलजी मोदीजींचे पाईक आहोत, त्यांचे सैनिक आहोत. आम्हाला अभिमान आहे की ज्यावेळेस काहीच नव्हतं, 2 खासदार फक्त होते दिल्लीमध्ये, त्यावेळेस आमची अवहेलना होत होती. पिवळी टोपी म्हटलं की अस्पृश्य समजायचे बाकीच्या पार्ट्यावाले, तर आमच्या खासदाराची अवहेलना व्हायची. काय त्यांना म्हणायचे, इस देश का राज करेगा कौन, जिसके खासदार 2, देश का राज चलाएगा कौन, जिसके खासदार 2, जिस दिये में तेल नहीं, राज चलाना खेल नहीं. हे आमचे शाळेच्या वेळेचे नारे होते. आम्ही ज्यावेळी, म्हणजे आमच्या शाळेत आम्ही जर दिवा लावला आणि गावातून फिरलं तर हे काँग्रेसची मंडळी आम्हाला मारायचे, अंगावर यायचे. या टावर परिसरामध्येच दिवा कोणाला सहन व्हायचा नाही. अशी परिस्थिती, या बिकट परिस्थितीतून त्या जुन्या लोकांनी हा पक्ष उभा केलेला आहे. आणि 2 खासदार असताना आगली बारी अटल बिहारी पंतप्रधानाची, हसायचे लोक आम्हाला 2 खासदार असताना. आणि खरोखर त्यांची इच्छाशक्तीच्या भरोशावर अटलजी ज्यावेळेस पंतप्रधान झाले तर त्यावेळेस माझ्या अंगावर आता शारे येतात. ज्यावेळेस जे जुने लोक होते खेड्यापाड्याचे, शहराचे, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः त्यांच्या धारा आल्या की आमची जी संकल्पना होती अटलजीला पंतप्रधान बनवायची, ती पूर्णत्वास त्यांच्याच पिरियडमध्ये झाली. म्हणून त्या लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यावेळेस लोकांना काही लागत नव्हतं. जनसंघाचं राज्य, अटल बिहारी पंतप्रधान, हेच त्यांची संकल्पना होती. आणि म्हणून त्यांच्या या कार्यावर आज आपण पाहतो, जे भाऊसाहेब फुंडकर प्रदेशाध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे, 100% भाजप नारा दिला, हसत होते लोक. 100% भाजपचा नारा त्यांनी दिला, त्यावेळेस लोक हसायचे की काय दुसरा पक्ष शिल्लकच ठेवता की नाही तुम्ही. पण आज ते उघड्या डोळ्याने पाहून राहिलो की दुसरा पक्षच शिल्लक नाही, 100% भाजप, ते त्यांचे उद्गार आज प्रत्यक्षात उतरलेले.
शतप्रतिशत भाजप, कोणी दुसऱ्या पक्षात राहायला तयार नाही अशी पोझिशन सध्या झालेली आहे. म्हणून त्यांनी जे उद्गार काढले ते शतप्रतिशत भाजप, खरोखर मोदीजीच्या माध्यमातून शतप्रतिशत भाजप, देवेंद्रजीच्या माध्यमातून शतप्रतिशत भाजप ही संकल्पना खरोखर आज प्रत्यक्षात येत आहे. म्हणून आमच्या जुन्या लोकांची थोडं त्रांगडं होतं, जुन्या लोकांचं थोडी अडचण होती, परंतु जुना आमचा कार्यकर्ता, आमचा जुना पदाधिकारी इतका मोठ्या मनाचा आहे की सगळ्या पक्षातले लोक आले तरी त्यांचं इथं स्वागत आहे. आणि त्या स्वागताच्या त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांना सामावून घेतलेलं आहे. त्या मंडळींना आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. एखाद्या वेळेस आम्हाला काही नाही भेटलं तर चालल, परंतु प्रत्येक आलेल्या माणसाला मान सन्मान आणि हा पक्ष वाढवायचा आहे. हे राष्ट्र, हिंदवी राष्ट्राची जी संकल्पना आहे, त्या हिंदवी राष्ट्राच्या संकल्पना जे हे राष्ट्र चालू आहे. कारण ज्या संघ विचाराच्या लोकांच्या, या देशाच्या नागरिकाच्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या, राम मंदिर झालं पाहिजे, त्याच्यानंतर काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झाली पाहिजे, ह्या संकल्पना, अशा कितीतरी योजना या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या पिरियडमध्ये दीनदयाल उपाध्याय पासून अटलजी पासून जे स्वप्नपूर्ती त्यांची व्हायची होती ती प्रत्यक्षात करून मोदीजीनं दिलेली आहे. आणि राम मंदिरासारखा प्रश्न असो, 370चा प्रश्न असो काश्मीरवर, आणि एक सुखाचा श्वास ही भारतातला नागरिक आज घेत आहे. आणि जगामध्ये ज्या भारताला काही किंमत नव्हती, ज्या भारताला कोणी ओळखत नव्हतं, एक स्वामी विवेकानंदानं भारताचं नाव कमवलेलं आहे, आपल्या देशाचं. आणि आता मोदीनं जगामध्ये सर्वोत्कृष्ट नेता म्हणून मान्यता मिळवलेली आहे. असा आपला देश आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा 4थ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आहे. त्याच्यामुळे आपला देश सुद्धा सदृढ झालेला आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. म्हणून या पक्षामध्ये आम्हाला काही मिळो न मिळो, परंतु आमचा राजा तिथं बसलेला आहे आणि राष्ट्र सुरक्षित आहे. राष्ट्र जर सुरक्षित असेल तर देश सुरक्षित, आणि देश सुरक्षित असेल तर मग इथला नागरिक सुरक्षित. या संकल्पनेनं जे आमचा पक्ष चालू आहे, ते म्हणतात फर्स्ट नेशन, देन पार्टी आणि देन मी, असं जे वाक्य आहे आमचं पहिल्यापासून आमच्या जुन्या लोकांनी घालून दिलेलं, त्याप्रमाणे आमचा कार्यकर्ता जगत आहे. काँग्रेसची महासत्ता असताना सुद्धा आमचा कार्यकर्ता घरी राहिला, आमचे नेते घरी राहिले, काही स्वर्गवासी झाले, काही हयात आहे, परंतु कोणतंही मंत्रिपदाच्या लालचीसाठी आमचा कार्यकर्ता पक्षांतर करून त्या महासत्तेत गेला नाही. परंतु भारतीय जनता पार्टी एवढी मोठी आहे की सगळे पक्ष आम्ही सामावून घेऊन राहिलेलो. आणि या ठिकाणी या पार्टीचा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून मला धन्यता वाटते. आणि खरोखर संघ संस्कार, भारतीय जनता पार्टी, जनसंघाच्या संस्कारानं आम्ही जे आता इथपर्यंत आलो, आम्हाला त्याच्यात फार मोठं समाधान आहे. आणि म्हणून आता याही पुढं, आता 75 तर लागलंच, याही पुढं जे जे समाजसेवा, धार्मिकता करता येईल ती मी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं मी सक्षमपणे पार पाडेल. फक्त भगवंतानं निरोगी आयुष्य दिलं पाहिजे, एवढीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे लाईव्ह बोलतो तुमचं आरपी मराठी या लाईव्हनं जी माझी मुलाखत घेतली, खरोखर तुम्हालाही धन्यवाद देतो. की कारण आमचे पक्ष विचार, आमचे संघ विचार आणि हे आमच्यात लहानपणापासून हे बाळकडून मिळाल्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नाही तर एक चहावाला पंतप्रधान बनतो, एक दूधवाला इथं आमदारची निवडणूक लढतो, हे याच पार्टीमध्ये होऊ शकतं. इथं राजघराणेशाही चालत नाही, घराणेशाही चालत नाही. इथं जो काम करेल त्याची ही पार्टी आहे. म्हणून काम करत राहा आणि जनमानसाला साथ देत राहा. आणि सर्व धर्म संभाव, या देशामध्ये सगळ्यांना घेऊन चालण्यात जो आनंद आहे, आणि आमच्या लोकांनी तेच सांगितलं होतं. याचं छोटं उदाहरण सांगतो की ऐकूयात आहे, मी तर काही अटलजीचे शब्द ऐकले नव्हते,
पण इथं ज्यावेळेस महावीर शेठ हरलालकडे अटलजी आले होते त्यावेळेस भालाजी आणि यांचे वरिष्ठ मंडळी भाऊसाहेब लावटे असो, बालाजी असो, गुप्ताजी असो, आमचे वडील वामनाप्पा, हे ज्यावेळेस मीटिंग झाली होती त्यावेळेस त्या मीटिंग मध्ये जी मंडळी बसली होती, हे ऐकिवातली गोष्ट सांगतो, त्यावेळेस अटलजी म्हटले की आप कोण आमच्या याच्यात पद्धत आहे परिचय करायची, म्हणून ती परिचय सुरू झाला. मग त्याच्यात बौद्ध आणि मुस्लिम कोणी दिसलं नाही. तर त्यावेळेस तात्काळ अटलजी म्हटले होते आप पार्टी बढ़ा नहीं सकते, आप पार्टी बढ़ा नहीं सकते, कारण सगळे लोक याच्यात इन्व्हॉल्व झाले पाहिजे, हे अटलजी शब्द होते. म्हणून अटलजीनं आपण पाहिलं ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी खूप जोडायचा प्रयत्न करता, लाहोर बस सुरू केली, मुस्लिम राष्ट्र जोडायचा प्रयत्न केला, पण ते काय शेपूट वाकडं ते वाकडच, ते काही जोडल्या गेले नाही. परंतु अटलजीनं भरपूर प्रयत्न केला की मुस्लिम राष्ट्र हे आपल्याशी जोडल्या गेलं पाहिजे पाकिस्तान, आणि लाहोर बस सुद्धा सुरू केली, भाईचारा सुरू केला. परंतु आपल्या परीने आपण खूप मेहनत केलेली आहे आणि त्या विचारानं आम्ही जगत आहोत. एवढंच या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगेल. आपण मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. सकाळपासून बऱ्याच शुभेच्छांचा वर्षा होऊन राहिलेला आहे. जनतेचं प्रेम असंच टिकून राहो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. आपण जे आज या ठिकाणी तुम्ही राष्ट्र पातळीवर सुद्धा या ठिकाणी बोलला, राज्य पातळीवर सुद्धा बोललात, परंतु आपण या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे कार्य करतायत भाजपामध्ये, आज जिल्हाभर या ठिकाणी कार्यकर्त्यांना मी एवढं महासत्ता जी भारतीय जनता पार्टीची आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत, आताच आपण रिझल्ट पाहिलेले महानगरपालिका जिल्हा परिषद भागातले, आणि काही नाही, जनतेनं भारतीय जनता पार्टीला ऍक्सेप्ट केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी ही विकासाची पार्टी आहे. या पार्टीमध्ये विकास होतो. या पार्टीमधला कार्यकर्ता हा सक्षम असा घडलेला आहे, संघाच्या मुशीतून तयार झालेला आहे. पण कुठेही एखाद्या कार्यकर्त्याला कुठं कमी जास्त जरी मिळालं किंवा काही कुठं नाही मिळालं तरीही आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कॉलर टाईट करून उभा आहे की माझा पंतप्रधान दिल्लीत आहे, माझं सगळ्या देशामध्ये माझ्या पार्टीचं नाव आहे, महाराष्ट्रामध्येही माझ्या पार्टीचं नाव आहे. प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो की ही पार्टी इतकी उंच याच्यावर कशी चालली, हा विकासाचा भाग. कारण लोकांना जे पाहिजे, जे गोरगरिबांना स्कीमा पाहिजे होत्या त्या सुद्धा सगळ्या पूर्णत्वास नेऊन राहिले. ते त्या स्कीमा सुद्धा कुठं खंडित नाही. मग कामगार असो, लाडकी बहीण असो, तुमची मोफत अन्नधान्य जी योजना, तर आयुष्यमान योजना असो, ह्या कुठेही कोणताही पैसा कशात कमी नाही. आणि प्रत्येकाला माहिती आहे विरोधी पार्टी बोलत असती, परंतु हे लोक घरपोच सेवा देऊन राहिलेले, हा विश्वास पार्टीनं मिळवलेला आहे. म्हणून कार्यकर्त्यानं एकच दखल घेतली पाहिजे की आपली पार्टी ही खरोखर विकासाची पार्टी आहे आणि त्या विकासाला साथ देण्यासाठी सक्षमपणे आपण पार्टीमध्ये उभं राहून आपल्याला पार्टीनं काय दिलं त्याच्यापेक्षा आपण पार्टीला काय देऊन राहिलो हे कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की आपण सुद्धा काही पार्टीला दिलं पाहिजे. त्यावेळेस पार्टी दिली ना. मी तर पहिले सांगितलं ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. जो काम करेल तोच हा याच्यात हिरो होणार आहे आणि काम करणारा माणूस हा उच्च पदापर्यंत जाणारच. आता आपण पाहतो मध्यंतरी विनोदजी तावडे हे केंद्रात गेले, महाराष्ट्रातून गेले, पण आज विनोदजी तावडे राज्यसभेवर खासदार सतत काम करत राहा. सतत काम केल्यानं या पार्टीमध्ये मिळतं. आता सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा जो विषय या ठिकाणी छेडला गेलेला आहे त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करतो? कर्जमाफीचा जसं शेतकऱ्याला शब्द दिले होते आणि देवेंद्रजी आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी सांगितलंच होतं की वेळ आल्यावर आम्ही देऊ. त्यांनी आता या बजेटमध्ये वेळ आल्यावर 2 लाखापर्यंत कर्जमाफीच केलेली आहे आणि जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 रुपये दिलेले. म्हणून त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि कर्जमाफीचं सुद्धा बोललेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याचे जे जे प्रश्न असतील ते मिळणार आहे. आणि आता पुन्हा
जे शेतकरी मानधन हे सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्याचं मानधन जे भेटणार आहे ते सुद्धा जमा होणार आहे. म्हणून कोणत्याही स्तरावर शेतकऱ्यासाठी असो, विकासाच्या कोणत्याही क्षेत्रात असो, मग ते जागतिक लेवलचे जे प्रकल्प आहे त्याच्यात सुद्धा भारत कुठं कमी नाहीये. हे किसान विकास आघाडीचे आता चक्रधर लांडे बसलेले आहेत. त्यांनी पेढे गिडे वाटून शेतकऱ्याचे प्रश्न मिटले. शेतकरीचं कर्ज माफ झालं तर त्यांनी सुद्धा जल्लोष केला चौकामध्ये आणि अनेक प्रश्न तेही मांडत असतात. म्हणून या ठिकाणी शिर्डी साईबाबांनी सांगितलेले श्रद्धा और सबुरी, श्रद्धा ठेवा आणि सबुरीन घ्या, सगळ्यांना सगळं भेटणार आहे.